पक्षात मी सिनियर पदासाठी योग्य असूनही संधी मिळत नाही। राज्यसभेच्या खासदारकीवरूनही टीव्ही9च्या मुलाखतीमध्ये मंत्री भुजबळांचं हे रोखठोक वक्तव्य आहे। तर शरद पवार गटाकडे जाण्यासाठी माझ्याकडून खिडकी किंवा दरवाजा उघडा नाही। अजित पवार गटासोबतच आहे, युतीतच राहणार। टीव्ही9 मराठीच्या मुलाखतीमध्ये छगन भुजबळांनी स्पष्टपणे वक्तव्य केलेलं आहे। मी नेहमी सत्याची बाजू घेत आलेलो आहे। जे मला वाटतं खरं आहे, हे चाललेलं असं ते मी खरं आहे ते बोलत असतो। मी तो बोललेला आणि मला वाटलं की मला या प्रश्नाचं उत्तर अवघड आहे काय मनाच्या विरुद्ध तुम्ही सांगतो सुद्धा की बाबा या प्रश्नाचं मला उत्तर नाही द्यायचं आहे। तर हे असं काहीही नाही ना। माझी खिडकी उघडी आहे ना, माझा दरवाजा उघडा आहे ना, कोणी माझ्यासाठी काय रेड कार्पेट टाकलेलं आहे, असं काही नाही। भुजबळ साहेब पवारांबरोबर जाणार, आपल्याला वस्तुस्थिती काय आहे हे लक्षात घेऊन पुढची पावलं टाकायची। त्याच्यापासून काहीतरी आपल्याला धडा घ्यायचा आहे आमच्या पक्षाला, आमच्या युतीला, सगळ्यांना। आणि पुढे आपल्या ज्या काही त्रुटी असतील त्या दूर करून जे आहे पुढच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे। भुजबळ साहेब शरद पवारांबरोबर जाणार, दादांबरोबरच राहतील। मी आहे त्या पक्षात, युतीबरोबर राहणार। नाशिकचं गेलं, संपला। राज्यसभेचं काय, तेही तुम्हाला नाही मिळालं? नाही, आता राज्यसभेचं जे आहे तर मला असं आहे की मी मागितली होती सीट, हे खरं आहे, मी मागितली होती। सगळ्यांनी जे एक 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 करून हळूहळू सुनेत्राताईंचं नाव पुढे आलं। काय असतील आमच्या पक्षाची कंपल्शन असतील, काही अडचणी असतील, पण सगळ्यांनी सांगितलं की यावेळेला आपल्याला हे करावं लागेल। इथे पुन्हा तुमचं ह्युमिलेशन झालं असं वाटतं? ह्युमिलेशन नाही झालं, त्यावेळेला काय माझं नाव जाहीर झालं नव्हतं। माझी इच्छा होती, पहिल्या वेळेला जवळ त्यांनी सांगितलं होतं आणि त्यामुळे सगळीकडे नाव जग जाहीर झालं होतं। यावेळेला मी काही जग जाहीर झालो नव्हतं नाव, फक्त माझी इच्छा आणि माझ्यावर इतर काही लोक होते, त्यांनी सुद्धा इच्छा प्रकट केलेली होती। आम्हाला असं वाटलं की आम्हाला असं वाटलं नव्हतं की असं काही की या जे काही मागच्या वेळेला म्हणजे प्रफुल्ल पटेलची मागची निवडणूक झाली त्यावेळेला सुद्धा काही लोकांनी इच्छा प्रदर्शित केली होती, ते सगळे होतेच रेसमध्ये, तर त्याच्यावर काहीतरी चर्चा होईल। पण अचानक हे नाव आलं आणि सगळ्यांनी त्याप्रमाणे सांगितलं की आपल्याला आता हे केलं तर चांगलं होईल। म्हटलं ठीक आहे।